हरि ओम. नमस्कार. मी सौप्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा दुसरा अध्याय सांख्य योग आणि याचे आपले पहिले 17 श्लोक पाहून झालेले आहेत. आज पाहूयात 18वा श्लोक. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. विनोबाजी म्हणतात, विनाशी देह हे सारे बोलिले त्यात शाश्वत. नित्य निस्सिमतो आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव. अर्थ असा आहे की अविनाशी अप्रमेय नित्य अशा जीवात्म्याचे हे देह नाशवंत तर आहेतच असं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे अर्जुना तू युद्ध कर. अगदी इतकं साधा अर्थ आहे. आता आपण बघूयात श्लोकामागचा अर्थ आणि दैनंदिन जीवनात त्याचं आपल्याला कसं नातं जोडून घेता येतंय. आपल्या देहामध्ये बघा 2 मुख्य तत्व आहेत. एक म्हणजे हा पंचमहाभूतांचा बनलेला जड देह, यालाच आपण स्थूल देह अशी समर्थांनी दासबोधामध्ये संज्ञा दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जो चेतनेचा अंश असतो तर आपण त्याला आत्मा म्हणतो. परमात्म तत्व आहे ना, ते त्याचा अंश आहे. तर ते म्हणजे त्याला म्हणायचं सूक्ष्म देह. आता जीव आणि आत्मा हे दोन्ही खरं म्हणजे एक नाहीत, कारण आत्मा हे चेतन तत्व आहे. आत्मा म्हणजे चैतन्य आहे आणि तो जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा काय होतं की तो शरीराशी तादात्म्य पावतो आणि मग तादात्म्य पावलं की तो खरा म्हणजे असतो शरीरापासून पूर्ण निराळा. पण तो शरीरात आला की तो शरीराला मी म्हणजे माझं शरीर माझं असं मानायला लागतो आणि तिथं ही जीव ही संकल्पना तयार होते. आणि म्हणजेच हा आत्मा जो आहे ना तो जीव भावाला प्राप्त होतो. आणि मग काय होतं की या शरीराची बाह्य सगळी सुख दुःख, अंतर्गत सुद्धा सुख दुःख, मानसिक ताणतणाव, मानसिक आनंद हे सगळं ह्या जीवाला वाटायला लागतं की हे सगळं माझंच आहे, माझं दुःख आहे, मला एकटीला सोसू दे, माझा आनंद आहे, मी ठरवेन माझ्या आनंदात कुणी कुणी सहभागी व्हायचं. अशा पद्धतीचं मग सगळेच विचार चालू होतात आणि शरीराची जी सगळी कर्म असतात ही माझी कर्म म्हणून हा जो जीव आहे ना तो कर्तृत्व भाव स्वीकारतो आणि कर्माच्या फलस्वरूप या शरीराच्या नाशानंतर त्याला नवीन शरीरात जाऊन ही कर्मफळं भोगावी लागतात. आता हे सगळं खरं म्हणजे आभासीच आहे की नाही, कारण आपण बघतो की कर्म घडतं ते कुणामुळे तर मन आणि बुद्धीमुळे. आणि इंद्रिय काय असतात, केवळ आज्ञापालन करत असतात. माझ्या आतून मला संकेत येतो की तू म्हणजे याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरव का पाठीत धपाटा घाल, त्याप्रमाणे माझा हात चालणार आहे. मला संकेत जसा मिळतो तसा माझा हात चालतो. नाहीतर माझ्या हाताला काहीच कळत नाहीये ना की धपाटा मारायचा आहे का प्रेमाने हात फिरवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी महत्वाची आहे की हे जे नित्य अविनाशी किंवा अतर्क्य असं जे शरीर आहे तर त्याच्या शरीर नाही, आत्मा जो आहे हा नित्य आहे, अविनाशी आहे आणि अतर्क्य आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, या शरीराचा आधार घेतलेला आहे. म्हणजे आत्मा जो आहे ना तो शरीराच्या आधाराशिवाय कर्मच करू शकत नाही. आणि गीतेतला आपल्याला ठाऊक आहे की कर्मयोग हा तर सगळ्यात श्रेष्ठ आहे. कर्माचा सिद्धांत हा खूप महत्वाचा आहे. आपला जन्म होतो तोच मुळी मागच्या जन्मातल्या कर्मांमुळे, या जन्मातल्या कर्मांमुळे पुढच्या जन्माचं आपण गाठोडं तयार करत असतो. आणि काही काही तर कर्म अशी असतात की ती अशी झाली की असा लगेच आपल्याला त्याचं फळ पण प्राप्त करून देत असतात. त्यामुळे काही काही कर्मांची परतफेड ही याच देहात म्हणजे याच जन्मात सुद्धा पूर्ण होऊन जाते. आता आत्म्याविषयी जे वर्णन केलं आहे की अनाशिनो अप्रमेयस्य. अनाशी म्हणजे काय की ज्याचा कधीही नाश होत नाही. नाश आत्म्याचा होत नाही, पण नाश कुणाचा होतो, शरीराचा होतो. आणि शरीर जे आहे तर ते पंचमहाभूतांचं बनलेलं आहे.
ते नाशिवंत आहे, तो जड देह आहे. आता आपण बघतो एखाद्याचं मर्त्य शरीर असतं तर त्या शरीरातलं चैतन्य गेल्यामुळे ते शरीर तिथं दिसत असून सुद्धा आपण म्हणतो अमुक अमुक व्यक्ती गेली. मग खरं म्हणजे गेली कसं काय? ती आहे की अजून तुमच्या समोर, अजून तिच्यावर अग्निसंस्कार व्हायचेत, पण नाही. ज्या क्षणी आपण ती व्यक्ती मृत म्हणून घोषित करतो त्या क्षणी आपण म्हणतो अमुक अमुक व्यक्ती गेली. आणि मग मृत म्हणून घोषित कधी केलं जातं? तर जेव्हा शरीरातून हा आत्मा बाहेर येतो तेव्हा ते शरीर कलेवर होतं, पुन्हा ते जड होतं, त्यातली चेतनाच नाहीशी होऊन जाते ना. म्हणजे हे आत्मा हे तत्व काय झालं तर ते अविनाशी आहे आणि अतर्क्य आहे. कारण हा आत्मा कधी कुठून कसा बाहेर पडतो हे आपल्या सामान्य बुद्धीला कळतच नाही. जे ज्ञानी योगी पुरुष असतात तर त्यांच्या बाबतीत मात्र प्राण असं आपण ज्याला म्हणतो तर तो मात्र शरीराच्या म्हणजे मस्तकाच्या भागातून किंवा कपाळाच्या भागातून असा वेगवेगळ्या त्याची पण स्थानं आहेत. तर तो कुठून बाहेर पडतो हे सुद्धा म्हणजे जाणकारांनी अभ्यासलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि त्याच्याविषयी काही थोडेफार पुरावे सुद्धा मिळालेले आहेत. आता दुसरं की आता हा आत्मा जो आहे तर तो काय आहे तर अप्रमेय आहे. गणितात आपण प्रमेय मांडतो. प्रमेय म्हणजे काय तर ज्याचं मोजमाप करता येतं. आणि अप्रमेय म्हणजे काय की ज्याचं काहीही मोजमाप करता येतच नाही. कारण परमात्म तत्वाचं मोजमाप करणारे आपण कोण? परमात्म तत्वापर्यंत आपली कुठलीच मजल जात नाही ना. कुठला शब्द पोचतो ना, आपण स्वतः पोचतो ना, कुठली कृती पोचते, काहीच पोचू शकत नाही. मग त्याचं मोजमाप कसं करणार? मग त्याचं अस्तित्व कुठल्या प्रमाणाने आपण सिद्ध करून दाखवायचं? तर पहिली गोष्ट त्याच्यासाठी असं आहे मंडळी की जी वस्तू प्रमाण दिसते किंवा जाणवते तिला आपण प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करू शकतो. पण वारा दिसतो का हो आपल्याला? नाही दिसत. पण वारा जाणवतो. वाऱ्याचं अस्तित्व आपल्याला ठाऊक आहे. आपण आता इथे जिथे श्वास घेतोय तिथे वारा आहे. तो आहे म्हणूनच माझं श्वसन क्रिया ही व्यवस्थित चालू आहे. तसंच अजून एक उदाहरण बघा की असं गावाकडे वगैरे जाताना रस्त्याच्या कडेला असा कुठेतरी धूर दिसतो. तो धूर जिथे दिसतो तिथं त्याच्या पाठीमागे कधीतरी अग्नी नक्की होता ना. काहीतरी शेकोटी म्हणा, चूल म्हणा पेटवलेली होती, काही पालापाचोळा जाळलेला असेल. तर आता अग्नी शांत झाला पण त्याच्यानंतर धूर बराच काळ तिथून निघत राहतो. म्हणजेच काय, आत्ता जरी मला तो अग्नी तिथं दिसला नाही तरी त्याचं तिथलं अस्तित्व मी नाकारू शकते का? नाही. तो होता म्हणूनच आत्ता मला तिथे डोळ्याला धूर दिसतोय. आणि तिसरं महत्वाचं या सगळ्याच्या बाबतीत आहे ते म्हणजे या सगळ्यासाठी श्रद्धा. पूर्वजांनी आपल्याला आपली जी संस्कृती आहे, आपली परंपरा आहे ती इतकी सुंदर प्रकारे आपल्याला दिलेली आहे. तिचं जतन करणं हे आपलं खरं म्हणजे प्रमुख कर्तव्य आहे. अनेक गोष्टी अशा पूर्वापार चालत आलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीवरच अविश्वासच दाखवला पाहिजे का? काहीतरी तथ्य होतं ना की राई होती म्हणून तर राईचा पर्वत झाला ना. काहीतरी तथ्य असल्याशिवाय पूर्वजांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या असत्या का करायला? तर प्रत्येक वेळेला म्हणजे आपण बघतो की गीता ही दैनंदिन जीवनात. तर आता हा श्लोक मी विचार करून बघितला की ह्या श्लोकातून आपण दैनंदिन जीवनात काय उतरवून घेऊ शकतो. तर किती सुंदर प्रकारे आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. तर पूर्वजांनी केवळ सांगितली म्हणून ती जर आपण थोडीशी विचार करून आपल्याला हवी तशी त्या पद्धतीनं जर स्वीकारली तर. आता आपण मॉलमध्ये जातो खरेदीला, एक साबण असतो. आपल्याला काय आंघोळीला एक कुठलाही खरं साबण चालू शकतो. पण त्या साबणाचे सुद्धा म्हणजे आता त्याच्यात सुद्धा मला जर चंदनाचा साबण आवडत असेल तर त्या चंदनाच्या साबणाचे सुद्धा तिथे 10-20 ब्रँड असतात. मग त्या ब्रँडमधून मला हवा तो मी निवडते की नाही. तसंच आहे ह्या सगळ्या परंपरा आहेत, ह्या चालीरीती ज्या आपल्या आहेत तर त्याच्यातून मला जी योग्य वाटेल, जी मला पटेल, जी माझ्या देशकाल स्थलानुसार जी तिथं मी प्रत्यक्ष कृतीत आणू शकेन तेवढी तरी मला जोपासायला काय हरकत आहे? प्रत्येक गोष्टच आपलं खिल्ली उडवायची, चुकीची म्हणून सोडून देण्यात काहीही अर्थ नाही. गीता ही अशी आपल्या दैनंदिन जीवनात जर आपण इतक्या सुंदर प्रकारे मिसळून घेतली
तर बघा, जसं दुधात साखर मिसळल्यानंतर दुधाची गोडी अधिक वाढते, तशीच आपल्या जीवनाची सुद्धा गोडी अधिक वाढणार आहे. कारण गीतेला तर साक्षात अमृताची उपमा दिली आहे. मग गीतामृतामुळे आपल्या जीवनाची गोडी नक्कीच वाढणार आहे. फक्त अर्थाशी अर्थ घेऊन आपण नक्की काय करणार आहोत, तर तो अर्थ आपल्या जीवनात उतरवून आपल्या जीवनाला जर आपण खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण बनवू शकलो तर हाच महत्वाचा भाग आहे. आणि दैनंदिन जीवनात जी गीता आहे ती अशा सुंदर प्रकारे आपल्याला घेणं फार महत्वाचं आहे. आता या इथे अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः याच्याविषयी, तर आता शरीर, तर शरीर धारण करणारा म्हणजेच कोण, शरीराला कोण धारण करतोय, तर आता तो आत्मा धारण करतोय. म्हणजेच तो काय करतो, तो विविध देह धारण करतो. आणि ते सगळे देह कसे आहेत, तर ते सगळे अंत पावणार आहेत. आता योगशास्त्रानुसार हे विविध देह म्हणजे एक असतो स्थूल देह, दुसरा असतो प्राणमय कोश, वासनामय कोश, मनोमय कोश, आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे आनंदमय कोश. आणि ह्या आनंदासाठीच तर सगळं आपलं जीवन अगदी म्हणजे जन्म झाल्यापासून जर आपण जगण्याचा प्रयत्न केला, प्रत्येकाने एकमेकांच्या आनंदात जर वृद्धी कशी होईल हे पाहत पाहत सगळीकडे आनंदाचीच निर्मिती करत राहिलं तर खूप काही अवघड वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सुकर होताना दिसतात. आता इथे भगवंतांना अजून स्पष्टीकरण असं अपेक्षित असावं की पुन्हा पुन्हा आपला जन्म होतो, हो की नाही. मग 84 लक्ष योनी आपण म्हणतो, प्राणी, पशु, पक्षी, कीटक, आणि शेवटी आपल्याला हा नरदेह लाभतो. त्यामुळे नरदेह हा लाभणं हे सुद्धा एक खूप म्हणजे आपल्या संस्कृतीप्रमाणे, आपल्या परंपरांप्रमाणे एक मोठं भाग्याचं लक्षण आहे. मग आता इथे अर्जुनाला भगवंत असं समजावून देत आहेत की युद्ध केल्यामुळे देहाचा अंत अर्जुनाच्या हातून होणार आहे, ही भ्रामक समजूत अर्जुनाने अजिबात बाळगू नये. आणि त्याच्यासाठी युद्धाला विन्मुख सुद्धा होऊ नये. कारण आता त्याच्यासाठी अजून एक उदाहरण आहे, आत्मा आणि हे सगळं जे तत्व आहे हे समजून घेण्यासाठी. आता आपल्या घरामध्ये विजेचा प्रवाह, बाहेर एक MACBचा मीटर बसवलेला असतो आणि त्याच्यातून आपल्या संपूर्ण घरात हा प्रवाह खेळवला जातो. सगळी उपकरणं त्यावरच आपली आधारित असतात. अगदी एवढासा छोटासा 0चा दिवा असेल तिथपासून आपला फ्रीज आहे, टीव्ही आहे, वॉशिंग मशीन आहे, सगळं. आता बघा, कधी कधी काय होतं, अचानक एखादा बल्ब आपला बंद पडतो, लागेनासा होतो. तो बदलून जर दुसरा लावला तर परत लागतो की नाही तिथे, कारण विजेचा प्रवाह तोच असतो. मग हा विजेचा प्रवाह जो आहे ना, हा म्हणजे ह्या आत्म्याच्या तत्वासारखा आहे. तो नष्ट होणार आहे का? नाही. उपकरण नष्ट होणार आहे, विजेचा प्रवाह अखंडित राहणार आहे. आणि त्या वीज मंडळाकडून सुद्धा तो मला प्रवाह अखंड येणारच आहे. जोपर्यंत मी बिल भरत आहे तोपर्यंत माझा प्रवाह खंडित होणार आहे का? नाही. मग हे असंच आत्म्याचं तत्व आहे. ते अखंड आहे, ते अविनाशी आहे, ते नित्य आहे, आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ते अतर्क्य आहे. आणि त्याच्या म्हणजे विजेच्या प्रवाहावर जशी वेगवेगळी विद्युत उपकरणं, अगदी साधा 0चा बल्ब सुद्धा चालतो, तसंच हा आत्मा शरीरांना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शरीर धारण करत असतो, पण त्यातलं जे मुख्य तत्व आहे हे मात्र एकच आहे. मग हे वरचे देह त्याचा नाश झाला तर त्याचा शोक करणं हे अर्जुनासाठी उचित आहे का? हेच भगवंतांना या श्लोकातून समजावून द्यायचंय. आता यानंतर पुढे भगवंत परत 19व्या श्लोकामध्ये अजून थोडंसं विस्तारून सांगणार आहेत, परंतु वेळेच्या अभावी आपण त्या श्लोकाचा विस्तार उद्याच्या भागात पाहणार आहोत. आणि तोपर्यंत हरिओम.